बोला महाराज. रामकृष्ण हरी. मी पंकज महाराज गुंड, डोणगाव, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आज आपल्या या पुण्य आणि पवित्र अशा बेलाटी नगरीमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या या बेलाटी गावचे सुपुत्र श्रीराम पाटील बापूसाहेब यांनी आपल्या या हातामध्ये सुंदर असं काम घेतलेलं आहे. महाराज, जगामध्ये अनेक लोक आहेत, पण बापूने खऱ्या अर्थानं बाळूमामाचं मंदिर सुंदर असं बांधलं आणि बाळूमामाच्या मंदिरानंतर आज खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचं मंदिराचं उद्घाटन इथं संपन्न झालेलं आहे. किती वर्षापासून करता साहेब? कोय म्हणजे उद्घाटन किती वर्षापासून चालू आहे? म्हणजे पूजा विजा किती? पूजा मंदिराचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन झाले आज. म्हणजे आज उद्घाटन झाले भूमिपूजन. हो सर. आता खऱ्या अर्थानं हे मंदिर जसं अयोध्येला मंदिर आहे त्याच पद्धतीचं मंदिर इथं उभारणार आहे. या मंदिराचं इस्टिमेट जवळजवळ बापूने सांगितले 2 कोटी रुपयाचे इस्टिमेट आहे. पण खऱ्या अर्थानं बाळूमामा हे संत आहेत आणि जिथे संत असतात तिथं देव आपोआप येतात आणि जिथं देव असतात तिथं संत आपोआप येतात. नाथ महाराज म्हणतात संत आणि देव वेगळे नाहीत. हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी बोलतात. आणि आज सुंदर असा भव्य कार्यक्रम झाला. इथं राम मंदिर सुंदर असं होणार आहे आणि त्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आज बालकीर्तनकार हरिभक्त पारायण शंभू महाराज गुंडे यांच्या कीर्तनाचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम उपस्थित केलेला आहे. आणि त्या कीर्तनाला हे अभंग हेच घेतलं की झाले राम राज्य काय उणे आम्हाशी, धरणी धरी पीक गायी वळल्या म्हशी. रामाचं राज्य आल्यानंतर वांज म्हशी सुद्धा दूध देत होत्या. नापीक जमीन असलेली पीक डोलदार धरलं होतं रामाच्या राज्यामध्ये. तसं बेलाटीमध्ये आता रामाचं राज्य येणार आहे आणि हे नगरी सुद्धा सुजलम सुफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे खऱ्या अर्थानं बापूचं या परिसरातून कौतुक करण्यासारखं आहे. कारण त्यांचा जन्म झालाय रामनवमीला, त्यांचं नाव आहे श्रीराम आणि तिने हातात घेतले श्रीराम मंदिराच्या नावाचं. खऱ्या अर्थानं आमच्या सगळं वारकऱ्याकुंड त्यांना उदंड आयुष्य लाभो, अकल्प आयुष्य व्हावे, तया कोळा माझी या सकळ हरीच्या दासा. खऱ्या अर्थानं जन्मतात सगळेजणच जावं लागतंय, पण तुकोबाराया म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरेण उत्तमची उरे कीर्ती मागे. आज बापू जरी गेले तर बाळूमामाच्या मंदिरामध्ये आणि राम मंदिरामध्ये आल्यानंतर बापूची कीर्ती अमर राहणार आहे. असं अमर कार्य बापूने केले, त्याबद्दल समस्त वारकऱ्याच्या वतीनं बापूचा पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. रामकृष्ण. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आज हार्नवर सर आपल्या अहिल्यादेवी विद्यापीठचे कुलगुरू इथं आलते आणि त्यांनी इथं सकाळी ह्याचं ओपनिंग म्हणजे पायाभरणी करून इथं सुरुवात केलेली आहे. तरी पंचक्रोशीतल्या भावी भक्तांनी त्याचा लाभ प्रसादाचा, अभंगाचा, इथल्या कीर्तन लोकांचा घ्यावा. हे मोठं 2 कोटीचं मंदिर होणार आहे. तर सगळ्या भाविकांनी इथं येऊन दर्शन घ्यावं. आम्ही करणार असं द्या घ्या असलं नाही, आमच्या स्वतःची जमीन स्वतःच सगळं करणार असं आमच्या डोक्यात आहे. तर कोण दिलं तर आम्ही नाही म्हणणार नाही, पण असं मागाचं काय नाही आहे. श्रीराम महाराज की जय. राज काय उन्हे आम्हासी, राज काय उन्हे आम्हासी. Ram
मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणून वडिलांचं नाव लिहिलं, यांच्या स्मरणात दिलंय म्हणून माझं पण नाव लिहून ते फॅन दिले मी. मगा त्यांना बघायला घर 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 फिरायला माझं नावच दिसेल म्हणून मी फॅन बंद केलो. सगळे आता नावाला महत्व आहे, त्यामुळे मी सोप्पा फॉर्म्युला सगळ्यांचं नाव एकाच वाक्यात घेत आहे. तुकोबाऱ्यांनी लिहिली गाता, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तुकोबाऱ्यांनी लिहिली गाता, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. मग सर्व सज्जनांचं नाव घेतो रामकृष्ण हरी विठ्ठल. तसेच आपले अकोलीवर नारायणांचे अंकुश महाराज असतील, तसेच अशोक महाराज असतील, तसेच आमच्या सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि आता सगळ्यांना मेन म्हणजे ज्यांच्यामुळं आपल्या कीर्तनामध्ये रंग भरून येतो अशा असणारे पकड लावणी मृदुंग शिटे टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने किंवा करायचे कार वाद्यांचा गजर मृदुंग विने पार टाळ घोष किंवा सभा मंडपे कीर्तन घोष मृदुंग टाळ विने सुरस आनंदे गाते हरिची दास परम उल्हास करून असे असणारे पकवदोदक यांच्यासाठी एक नाव घेऊन पुढे तुला आपलं नाव माऊली पवार तांबळे. सोन्याचा पकवाज चांदीच्या गट्ट्या. नीट लक्ष आहे बरं का. सोन्याचा पकवाज चांदीच्या गट्ट्या. माऊली महाराजांचं नाव घेतो मी ज्ञानोबा तुकोबारायांचा पट्ट्या विठ्ठल. तसेच आपले पीटी मास्तर असते, आपले नाव काय रघुनाथ महाराज यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ही सुंदर साऊंड सिस्टीम दिली. आता सगळ्यांचं नाव तर घेऊन झाले, आता कीर्तनाला पण नाव घेऊनच सुरुवात. हे बघा, मी काय माझ्या बायकोचं नाव घ्यालोय का? घ्यालोय होय पीटी मास्तर, घ्यालोय का? बरं जाऊ दे, घेतलो पण असतो नाही पण मला बघून वाटतंय का माझं झालं असेल. हे मी माझं सांगेन आहे, माझ्या घेऊन तुमचंच सांगायला खरं आहे माहितीये का. प्रयत्न लय चालू आहेत पण अजून काय माझ्यावर भेटलं तुम्हाला जरा बरं वाटतं म्हणून माझ्यावर भेट सांगितलं. असं कीर्तनावर पण नाव घेऊन सुरुवात करतो ऐका. पांडुरंगाची कृपा गुरूंचा आशीर्वाद. पांडुरंगाची कृपा गुरूंचा आशीर्वाद. तुम्हा सर्व सज्जनांचं नाव घेऊन करतो कीर्तनाला सुरुवात. झाले राम राज्य काय होणे आमासी. दरणे दरी पीक गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा मी गाऊये. दलिता कांडिता जळता गे बायो. जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला आणि आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये राज्य आल्यानंतर काय काय परिणाम झाला ऐका. काय काय परिणाम झाला, काय काय बदल झाले ते तुकोबारा आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. महाराज प्रभू रामचंद्राचं
श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटिका. मी बाळूमामा ट्रस्टचा अध्यक्ष आहे. बाळूमामाच्या शेजारी आता राम मंदिर अयोध्या टाईप आम्ही काढायचं ठरवलेलं आहे. तर सुर्वे पैलवान भारत सुर्वे देगावचे, चंदू मालक कराळे, आमचे हक्के साहेब हे सगळे इथं म्हणजे त्या दर्शनासाठी आलेले आहेत. तर त्यांचं म्हणजे आम्ही स्वागत करून तुमची मुलाखत दिलेली आहे. तरी पंचकृषीतले भावी भक्तांनी त्याचा लाभ घ्या. आणि आम्ही बी पाटील सांगू इच्छितो की ह्यांनी जे श्रीराम पाटलांनी काम काढलेलं आहे ते सार्वजनिक आणि लोकहिताच्या कामाकरता काढलेलं आहे. लोक नादी चांगल्या लागलेले, तर ह्यांना जर काय कमी पडायला तर मी सगळं सहकार्य करायला तयार आहे. आणि करून देतो, सर्व गोळा करून. एवढंच इच्छितो. चंद्रकांत एकनाथ कराळे, परिवार सदस्य. श्रीराम पाटलाला काय मदत पाहिजे ती मी द्यायला तयार आहे आणि पट्टी गोळा करून मी द्यायला तयार आहे. धन्यवाद. कशाचीच कमी आहे. आता मला सांगा, ज्या अर्थी राम आल्यानंतर काही सुद्धा कमी आहे. मग आता बेलाटी मध्ये प्रभू रामचंद्राचं साक्षात मंदिरच उभा करणार आहेत, तर ते आपल्याला काही कमी होईल का? आता होईल का कमी कशाची? आता मग महाराजांनी सांगितले कोणी बांधय, सगळेजण त्यांना बापू म्हणतात बरं का. त्यांचं नाव काय ठेवलं? श्रीराम ठेवलं. पहिल्यांदा हायवे गेला येतो, त्या हायवेचे पैसे काय करायचे म्हणून बाळूमामाचं मंदिर का. त्या बाळूमामाचं मंदिर आता एवढं मोठं झाले. आता तुम्ही जर आमुष्याला रविवारी बघताच किती गर्दी असते. आता बाळूमामा कोण आहेत? कोण आहेत? आता मग त्यांनी सांगितले की मी सांगणार होतो, पण त्यांनी सांगून मोकळे. संत आहेत. आणि प्रभू रामचंद्र कोण आहेत? देव. पंढरपुरामध्ये सुद्धा पहिल्यांदा पुंडलिक संत होता, नंतर कोण आला? देव आला. का बरं आला पुंडलिकामुळं? कारण उमाकांत महाराज पुंडलिकाने आपल्या सासूची, सासऱ्याची आणि मेहुणीची सेवा केली. बापू कशाची करते? आई वडिलाची सेवा केली म्हणून जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आज तागेपर्यंत त्या आई वडिलांच्या सेवेला प्रसन्न होऊन विठेवर उभा आहे. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठच. तू का म्हणे मात एवढंच नाही हो काळे महाराज, पुंडलिक हा एक शिरोमणी म्हणे. काय? शिरोमणी. या जगात टोटल 4 शिरोमणी आहेत. किती? 4 शिरोमणी. व्यास पहिला व्यास, वशिष्ठ, वाल्मिक आणि पुंडलिक. किती झाले? व्यास आणि वशिष्ठ, वाल्मिकाधिक अनेक पुंडलिक शिरोमणी माऊली सांगतात बरं का. एवढंच शिरोमणीच नाही तर नाथ महाराज म्हणतात पुंडलिक हा एक मुकुट म्हणे. नाथ महाराज बापू असो नाही तर नसो, जोपर्यंत रामाचं मंदिर आहे ते रामाच्या मंदिरामध्ये पाया पडायला गेल्यानंतर आपल्याला पाया पडताना आठवण येते की बापूने आपल्याला एवढं सोपं प्रभू रामचंद्र जवळ आणलं. मरण असावं तर असं कसं? उत्तमची ओरे जवळ तिला करते
जन्माचं पाप जळून गेलं. आपल्याला ते जाऊ वाटतंय का नाही, पण आपल्याला तेवढा टाइम नाही म्हणजे तुकोबारा म्हणजे याचं उत्तर माझ्याकडं कुणाकडं माऊलीकडं. जय शिवहरी सोन्याचा कुंपण अंगेसे बळ यांचा राजा चालतं मला संत समागमे नित्य तुनावे हरीच्या नामे दान होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे तुझत होतो म्हणून नाही काही चिंता तुझे आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि गोता सर्व ऐसा कळला हा निर्धार माझा तुझं न पडो विसर अशी देऊन या धीर सभा या नंदरे दुःख ते नये कैसे सपनाची भक्ती मुक्ती कामारी दासी त्याचे वर्म तुआ मामाजी झुके राहिलाजी प्रेमाजिया जे ते तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष
काय उणे आमानंदास शेव ब्रह्मरस तुका म्हणे म्हणून नाही काही चिंता तुझी आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि गोगोता सर्वात आहे विठ्ठल रखमाय ढोबा रुक्माई कल्पयुष्य व्हावे त्या कुळा माझी या सगळ्या हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो कोणी काही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजा माझ्या विष्णुदासा भाविकाचे नाम हवे दया असावे कल्याण अंकी दान पांडुरंग माझे एक दुष्प्रती आहे देशील तरी बाहेर पांडुरंगाला या संताची निर्वेश मध्ये आणि तुकामणे आता उदाहरण कोणी नामदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बाळू मामा की 5 मिनिटं इथं थांबायचं आहे. बाळूमामा देवस्थान ट्रस्ट तर्फे जे सर्व टाळकरी आले त्यांना उपन आणि टोप्या बाळूमामा ट्रस्ट तर्फे सर्वांना सप्रेम भेट आहे. कोणी सुद्धा या ठिकाणी SRP ग्रुप नंबर 10 भजनी मंडळ बसून घ्या. तुम्ही टोपे घाला एक जण टोपे घालायचे टावेल घाला हो मनोजा चला चला घाला इकडे घाला इकडं बसले तिथं ते बसले घ्या गुच्छ घ्या इकडे बघा घेऊ द्या अहो हे चांगलं जेव्हा समोर तिथं जाऊन बघा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
क्लोजअप चेहऱ्यापासून घ्या बरं. ते प्रॅक्टिस करा हळू बरोबर.
स्टॉप करून पाय पडायचं नाही स्टॉप नको कंटिन्यू होतं कधी तिथं पाय पडलं कसं म्हणा पाय पडत बंद सगळ्याच ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ की जय महाराज की जय महाराज की जय गुरु महाराज की जय श्री गुरुदेव नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तुकाराम पंढरनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय दत्त हनुमान महाराज की जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
हो